काय म्हणणं आहे लोकांचा? आस्था गावामध्ये आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. सर्व गावकरी या ठिकाणी जमले आहेत. आमच्या भगिनी पण आहेत. सगळे आहेत, माणसं आहेत, बाहेर सगळे या ठिकाणी आहेत. त्यांचे तक्रारी अडचणी आम्ही जाणून घेतल्या आहेत. त्यांचं म्हणणं आहे की बाबा गेट उशिरा उघडलं गेलं, त्यामुळे या ठिकाणी इतकं पाणी येऊन थांबलं आणि विक्रमी पाऊस झाला. म्हणजे जवळपास 250-55 मिलीमीटर पाऊस, म्हणजे हा विक्रमी पाऊस या ठिकाणी झाला. आणि वरती काही कर्नाटकमध्ये थोडा तलाव फुटला असंही म्हणणं आहे. आणि त्यामुळे सगळे पाणी या ठिकाणी आलं आणि म्हणजे अनपेक्षित होतं इतकं गावामध्ये पाणी शिरलं. आणि त्याच्यामध्ये 5 कॅज्युअल्टी या ठिकाणी झालेल्या आहेत. 5 जण मृत्युमुखी पडलेले आहेत. अतिशय दुर्दैवी अशी घटना या गावामध्ये घडलेली आहे. खरं म्हणजे पुनर्वसनाचा इथला विषय होता. काही घरं अजून इथेच राहून गेली होती, काही घरं शिफ्ट झाली होती. पण जे काय असेल त्याला काय तांत्रिक अडचणी असतील, चुका असतील, कुणाच्या असतील, गावकऱ्यांचं म्हणणं आहे. अधिकाऱ्यांनी आम्हाला आतापर्यंत सांगितलं की बस इथपर्यंतच पाणी येईल, पूर्ण पाणी थांबलं तरी. मग इतकं पाणी का आलं, कसं आलं, असं त्यांचं म्हणणं आहे. अधिकाऱ्यांना विचारलं, अधिकाऱ्यांना वारंवार सूचना देऊन इथं कोणी निघालं नाही असं त्यांचंही म्हणणं आहे. मला वाटतं सगळ्या गोष्टी चौकशीच्या अंती समक्ष येतील. या संदर्भामध्ये इरिगेशन खात्याची जे अधिकारी आहेत त्यांच्यावर त्यांचा रोष आहे गावकऱ्यांचा. तशी त्या संदर्भामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून आम्ही चौकशी त्या ठिकाणी करू. तो दोषी असेल त्याच्यावरही कारवाई त्या ठिकाणी केली जाईल. पण आज यांचा विषय हे गाव यांचं पाण्यामध्ये चाललं गेलेलं आहे. त्यांना घरं राहायला नाहीयेत, त्यांना खायला आज काही नाही, कपडे राहिलेले नाहीत, सगळं पाण्यामध्ये बुडालेलं आहे. शासनाच्या वतीने माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मला आता लगेच तात्काळ या ठिकाणी पाठवलेलं आहे. आणि शासनाच्या वतीने सगळी मदत, मला वाटतं या ठिकाणी जिल्हाधिकारी आहेत, त्या ठिकाणी SP आहेत, सेनेचे लोक आहेत, SDRF, NDRF आपण बघतात. कालपासून आपण इथे आहात. अतिशय म्हणजे कुठेही आम्ही कमी पडलो नाही. चांगली मदत, सहकार्य प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी झालेलं आहे. आमदार साहेब काल बाहेर होते. आपल्याला माहिती मुलीच्या ऍडमिशनसाठी तिकडे गेले होते. त्याच वेळेला घटना घडली. 550 किलोमीटर मध्ये आज सकाळी रात्री प्रवास करत या ठिकाणी आलेले आहेत. पालकमंत्र्यांच्या बाबतीमध्ये आक्षेप होता, पण पालकमंत्री देशाबाहेर गेलेले आहेत, ते लंडनला आहेत. त्यामुळे ते या ठिकाणी येऊ शकले नाही. ते तात्काळ या ठिकाणी आले असते. पण शेवटी या सगळ्या गावांना मदत करणं, त्यांना आर्थिक मदत करणं, त्यांची जनावरं वाहून गेलेली आहेत मोठ्या प्रमाणामध्ये. त्यांची मोजदार तर आपल्याकडे नाहीये, पण त्यांच्या सांगण्यावरून सगळ्यांना विचारून आम्ही उद्या ती संख्या, उद्या परवा 2 दिवसामध्ये ती आम्ही निश्चित करू या ठिकाणी. आणि NDRFच्या निकषाप्रमाणे जी काय मदत आहे ती त्यांना, मग गायींना, म्हशी, कोंबड्या, बकऱ्या, त्यांना आम्ही त्या ठिकाणी तात्काळ देऊ.